मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवरती. मित्रांनो, आरपीएफ भरतीची जाहिरात या ठिकाणी 15 एप्रिलला येणार आहे आणि 15 एप्रिल पासून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकतात. बऱ्याच मुलांच्या या ठिकाणी कमेंट्सनुसार टॉपिक वाईज वेगवेगळे व्हिडिओ बनवा अशा कमेंट्स आल्याच्या नंतर हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आरपीएफ जी भरती येणार आहे त्याच्यामध्ये कोणकोणती पदे असणार आहे आणि त्या पदांची शैक्षणिक पात्रता म्हणजे शिक्षण किती हवं आहे, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी आपल्या YBD अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. आणि आरपीएफ भरतीचा आपण स्पेशल एक टेलिग्राम ग्रुप देखील बनवलेला आहे. त्या ग्रुपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. सर्वांनी नक्की जॉईन करा. आरपीएफ ची स्पेशल माहिती त्याच्यावरती टाकली जाईल. तर मित्रांनो, सर्वात महत्वाचा पॉइंट आहे, आरपीएफ मध्ये 2 पदे असणार आहे. पहिलं जे पद आहे या ठिकाणी, जे पहिलं पद आहे बघू शकता, कॉन्स्टेबल, पोलीस कॉन्स्टेबल. कॉन्स्टेबल हे पद असणार आहे आणि त्याच्यानंतर दुसरे पद असणार आहे एसआय. एसआय हे पद या ठिकाणी, पीएसआय हे या ठिकाणी कॉन्स्टेबल लेवलचं पद आहे, या ठिकाणी शिपाई लेवलचं पद आहे, म्हणजे मोठे पोलीस कॉन्स्टेबलचे पद आहे. आणि त्याच्यानंतर एसआय म्हणजे सब इन्स्पेक्टरचे हे पद आहे, म्हणजे हे पीएसआय लेवलच्या पेक्षा मोठे पद असलेले तुम्हाला बघायला भेटेल. तर ही 2 पदे असणार आहे. याच्या जागा किती असणार आहे? एसआयच्या म्हणजे कॉन्स्टेबलच्या किती असणार आहे? पहिल्यांदा मी तुम्हाला सांगत आहे, बघू शकता, कॉन्स्टेबलच्या असणार आहे, बघू शकता, ठीक आहे, 4000 4208 4208 जागा या ठिकाणी कॉन्स्टेबलच्या असणार आहेत. आणि एसआयच्या जागा या ठिकाणी बघू शकता 452. ही जी मोठी पोस्ट आहे त्याची 452. आणि कॉन्स्टेबल या पदाच्या 4208 जागा असणार आहेत. असे ऐकून किती? तर बघू शकता 4660. 4660 जागांसाठी ही भरती येणार आहे, तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. तर या ठिकाणी कॉन्स्टेबल पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे आणि एसआय या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे आपण बघूया सविस्तर. चॅनलला नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे. ठीक आहे. या मेन पॉइंट वरती मी येत आहे. बघू शकता, आरपीएफ भरती 2024 15 एप्रिल पासून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. जे बघू शकता, आरपीएफ कॉन्स्टेबल जे पद आहे 4208 जागा आहेत याच्यामध्ये. आणि फक्त जर तुम्ही 10वी पास असाल, फक्त 10वी पास असाल तरी तुम्ही याच्यामध्ये फॉर्म भरू शकत आहात, हे लक्षात घ्यायचं आहे. याच्यामध्ये किती जागा आहेत तर बघू शकता 4208 एकूण जागा आहेत. 4208 एकूण जागा आहेत याच्यामध्ये कॉन्स्टेबल पदासाठी. आणि दुसरे पद आहे आरपीएफ एसआय. आरपीएफ एसआय एनी डिग्री म्हणजे कोणतीही पदवीधर या ठिकाणी तुमची, जर तुम्ही पदवीधर असाल, बीए कॉमर्स मधून कशामधून दिले, बीए तुम्ही या ठिकाणी पदवीधर असाल, पदवी मिळवलेली असाल, तुम्ही याच्यामध्ये फॉर्म अप्लाय करू शकत आहात. 15 एप्रिल पासून तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि मित्रांनो, आपला जो आरपीएफचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तिथे तुम्हाला सर्व मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका देखील उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. मित्रांनो, तर या ठिकाणी याच्यामध्ये शैक्षणिक पात्रतेमध्ये कोणताही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि या डाऊट्स मधून आपण पुढे या ठिकाणी वेगवेगळे डाऊट्स आहेत त्याच्यावरती वेगवेगळे व्हिडिओ बनवणार आहोत. आणि आरपीएफच्या संपूर्ण तयारीसाठी आपल्या YBD अकॅडमी या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.